आज त्यांची शेवटची भेट. हो, शेवटची. यापुढे कधीही भेटायचं नाही ठरवलं होतं त्यांनी. कायम मित्र बनून राहू वगैरे शक्यच नव्हतं त्यांना. कारण 5 वर्ष रिलेशनशिपचा असा शेवट दोघांनीही एक्सपेक्ट केला नव्हता. एक वेळ भांडून वेगळे झाले असते तर काही दिवस वाईट वाटलं असतं. एकमेकांना दूषणं देऊन नातं संपलं तरी असतं. पण आईबाबांच्या नकारामुळे त्यांना हे अशा पद्धतीने शेवट करावा लागत होता. दोघंही खास मित्रमैत्रीण. कॉलेजपासून एकमेकांकडे जाणं येणं असायचं. मैत्रीला आईबाबांनी कधी विरोध केला नाही तर लग्नालाही करणार नाही असं दोघांनी अज्युम केलं. पण तसं झालं नाही आणि आईबाबांच्या विरोधात जाऊन त्यांना पुढे जायचं नव्हतं. दोघांनी खूप प्रयत्न केला पण मग शेवटी म्युच्युअली ठरवलं आणि आज हे नातं संपुष्टात येणार होतं. उद्या तो शिकायला म्हणून परदेशी जाणार होता 2 वर्षासाठी. पण आता कदाचित कायमचा. आणि 4 महिन्यांनी तिचं लग्न होतं. त्याच कॉफी शॉपमध्ये त्याच टेबलवर बसले होते जिथे त्याने तिला प्रपोज केलं होतं. तिथेच जिथे प्रेमाच्या गप्पांमध्ये, भविष्याची स्वप्न रंगवण्यामध्ये, मनातल्या गोष्टी शेअर करण्यामध्ये अनेक संध्याकाळ घालवल्या होत्या. आज त्या सगळ्या आठवणी कॉफीच्या आरोमाबरोबर मनात दरवळत होत्या, हृदयात भिनत होत्या. पुढे आयुष्यात कॉफी म्हटल्यावर एकमेकांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. इतक्या दिवसांची साथ, तिचं प्रेम मिळालं म्हणून आनंद मानावा का हे संपवावं लागतंय ह्याचं दुःख? ही गोड गोजिरी आयुष्यभर आपल्याबरोबर असू शकत नाही याची खंत मानू की हिच्यामुळे प्रेम ही भावना तर कळली ह्यात समाधान? तो एकटक तिच्याकडे बघत होता. बोलायला शब्द सुचत नव्हते. डोळे भरले होते. कॉफीच्या घोटाबरोबर आवंढा गिळत धुसर होणाऱ्या तिला शेवटचं डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होता तो. ती आशेने त्याच्याकडे बघत होती. काहीतरी तर बोल, ही शांतता आता खूप त्रास देतेय. पण एरवी अखंड बोलणारा तो आज अगदीच निशब्द. शब्दातून व्यक्त होत नसला तरी त्याचे डोळे मात्र सांगत होते. मैं रहूं या ना रहूं, तुम मुझ में कहीं बाकी रहना. मुझे नींद आए जो आखिरी, तुम ख्वाबों में आते रहना. बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुमसे कहना. मैं रहूं या ना रहूं, तुम मुझ में कहीं बाकी रहना. तिने हलकेच त्याच्या हातावर हात ठेवला आणि इतक्या वेळ अडवून ठेवलेले त्याचे अश्रू ओघळायला सुरुवात झाली. आज अगदीच उलट झालं होतं सगळं. एरवी एवढ्या तेवढ्या छोट्यांच्या कारणांवर रडणारी ती आज शांत, गंभीर आणि कठोर झाली होती. आणि कधीही न रडणारा तो आज मूकपणे अश्रू गाळत होता. तिला त्याची समजूत काढायची होती. त्याला शांत करायचं होतं. पण बोलायला मन धजावत नव्हतं. कसं सांगणार होती त्याला की आपण जरी वेगळे झालो तरी माझ्या मनातली तुझी जागा ही नेहमीच खूप खास असेल. सगळ्या जगाला विसरले तरी तुला विसरणार नाही, कधीच नाही. माझं मन नेहमी तुझ्या आसपास असेल, कायम. किसी
बारिश जो आए, समझ लेना बूंदों में मैं हूँ। सुबह धूप तुमको सताए, समझ लेना किरणों में मैं हूँ। किसी रोज बारिश जो आए, समझ लेना बूंदों में मैं हूँ। सुबह धूप तुमको सताए, समझ लेना किरणों में मैं हूँ। कुछ कहो या ना कहो, तुम मुझको सदा सुनते रहना। बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुमसे कहना। मैं रहूं या ना रहूं, तुम मुझ में कहीं बाकी रहना. आणि शेवटी ती वेळ आली निरोपाची. शेवटची आठवण रडकी नको म्हणून त्याने सावरलं स्वतःला. डोळे पुसले. उसनं हसू चेहऱ्यावर आणत उठला. तीही उठली. एक एन्व्हलप तिच्या हातात दिलं. तिला घट्ट मिठी मारली. तिच्या कपाळावर ओठ टेकवत लांब झाला. लव्ह यू ऑलवेज म्हणून तडक उलटा फिरून तिथून निघून गेला. तो गेला त्या दिशेने बघत 2 मिनिटं तशीच स्तब्ध उभी होती. पण मग नंतर घरी परतली. खोलीत दार बंद केल्यावर खूप रडावंसं ओरडावंसं वाटत होतं, पण तेही जमत नव्हतं. खूप घुसमट होत होती. मग आठवलं ते एन्व्हलप. घाईघाईत ते उघडलं. त्यात तिचाच एक खूप सुंदर फोटो होता. आपलाच फोटो इतका छान कसा असू शकतो? त्याच्या नजरेतून तर स्वतःला बघत होती. बीचवर लाटांवर खेळणारी ती. चेहऱ्यावर निखळ हसू, डोळ्यात आनंद. फोटोच्या मागे लिहिलेल्या ओळी वाचताना मात्र इतक्या वेळ कठोर केलेला चेहरा ढासळला. डोळ्यात पाणी भरू लागलं. पुन्हा तो फोटो बघितला. वाऱ्यावर बेभान उडणाऱ्या केसांना सावरणाऱ्या स्वतःचा फोटो बघून त्याने मागे लिहिलेले शब्द मनाला भिडले आणि घळाघळा डोळे वाहू लागले. कारण त्यावर लिहिलं होतं, हवा में लिपटा हुआ मैं गुजर जाऊंगा तुमको छूके, अगर मन हो तो रोक लेना, ठहर जाऊंगा इन लबों पे, हवा में लिपटा हुआ मैं गुजर जाऊंगा तुमको छूके, अगर मन हो तो रोक लेना, ठहर जाऊंगा इन लबों पे. मैं देखो या ना देखो, तुम मुझको महसूस करना. बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुमसे कहना, बस इतना है तुमसे कहना.